आता मी तुला आहे ना डायरेक्ट जे प्रिन्स कटचं माप आहे डायरेक्ट कपड्यावर कसं कटिंग करायचं ते तुला सांगते. तर हे बघ, हे जॉईंटचा पार्ट आहे. आपण 4 पदर घडी केलेले आहे. सुट्टे भाग मी आपल्यासमोर ठेवले आहे. जॉईंटचा आपल्याकडे ठेवायचा. कधी पण कटिंग करताना जॉईंटचा पार्ट आपल्याकडेच असू दे. त्याच्यानंतर वरतून खाली आपल्याला असं पूर्ण उंची घ्यायची. तुझी पूर्ण उंची किती? 14.5 मध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ओके, त्याच्यावर आपण एक कसर लाईन मारून घे. त्यानंतर तुझं चेस्टचं माप बघायचं. किती आहे तुझं? फिटिंग किती आहे? 10ची. 10 मध्ये आपण 2 इंच वाढवून घेऊ, म्हणजे 12चं आडवं माप घ्यायचं. या साईडने ही 12 घ्यायची. तो ही एक बॉक्स आपण आखून घ्यायचा. त्याच्यानंतर या साईडने काय करायचं, तुझा बोटनेकचा गळा आहे तर तुझी गळा रुंदी किती येणार? 4 इंच. आणि शोल्डर किती येणार? तुझं जे पण शोल्डर असेल त्याचा हाफ घ्यायचा. तुझा शोल्डर आहे 16, त्याचा हाफ घेतला आपण 8. जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा कमी जास्त करू, पण आता जे पण शोल्डर आहे त्याचा अर्धा घेतला. या बॉक्स आखले ना म्हणजे लक्षात येतं आपल्याला आपण काय ड्रॉ करतो ते. साईडने आपल्याला मुंढा उंची घ्यायची. तर मुंढा उंची आपण 5.5ची ठेवतो. आपण पण बॉक्स बनवून घेतला. इकडे आपण बॉक्स बनवून 1 ते 1.5 इंचाचा जे रेग्युलर ब्लाऊजला असतो तेच. हा राऊंड शेप आपण बनवून घेतला. ओके, आता याच्यावर बॉक्स बनवायचा तो आपण कॅनव्हासवर बनवणार आहे बोटनेकचा. तरी मी तुला एक सांगून देते, पुढचा जो गळा असतो कट करायचा नाही. तर 4.5ची उंची असते आणि रुंदी तर तुला 4ची समजली. तो पण आपण बॉक्स बनवला. आणि इकडून 1 ते 1.5 इंचाचा किंवा 2 इंचाचा पण घेतलं तरी चालन. आपल्याला हा राऊंड शेप जास्त द्यायचा असतो असा. पण तो कॅनव्हासवर काढूया. ओके, त्याच्यानंतर इकडं क्रॉसपट्टी बिलकुल काढायची नाही, कारण की त्याला प्रिन्स कट हवा असतो. आता ह्या साईडने तुझं माप मोठं आहे तर आपण एक 4.5चं मेजरमेंट घेऊया. ओके, 4-4.5 चालतो, पण आपण 4.5चं घेऊ. त्याच्यानंतर वरती आपण 4 इंच घेतले आणि ह्या साईडने आपण एक शेप बनवला प्रिन्स कटचा. आता ह्या साईडने बघ 1.5 इंच घ्यायचा, ह्या साईडने 1.5 इंच घ्यायचा. हा शेप आपल्याला सरळ जॉईंट करायचा आणि ह्या साईडने आपल्याला शेप बनवायचा. घेतला. आता आपला हा 1.5 इंच जाणार आहे. पाऊण 1.5 इंच कटिंगमध्ये जाणार. स्टिचिंगमध्ये 1 इंच, म्हणजे 2 इंचाचा आपला कपडा एक्स्ट्राचं जे मार्जिंग होतं ते निघून गेलं. मग आपल्याला इकडं 2 इंच वाढवायचे. आता ह्याही साईडने आपल्याला बघ कटिंग केल्यानंतर 1-1 इंच जाणार आहे, म्हणजे आपल्या इथला 1 इंच कपडा कमी झाला. मग आपण तू इकडे 1 इंचही वाढवू शकते किंवा 2 इंचही वाढवू शकते, पण सोपं काय लक्षात राहतं. चला, इकडे 2 इंच वाढवलं, इकडे पण 2 इंच वाढवून देऊ. तर आपण हे पण 2 इंच वाढवले. आता हे जे 2 इंच आहे ते फ्रंट पार्टला आपल्याला वाढवायचे. बॅक पार्टला नाही वाढवले तरी चालतील किंवा वाढवले तरी चालतं. तुझा कपडा जर आपल्याकडे असेल तर 2 इंच राहू द्यायचा, नसेल तर आपण थोडासा कमी करून घ्यायचा. मागचा पार्ट 2 इंचांनी. समजली तुला कटिंग? खूप सोपी अशी करता येते, पण जो ती जेव्हा प्रॅक्टिस होईल चांगली त्यावेळेस तू पेपर म्हणजे डायरेक्ट मेन फॅब्रिकवर कट कर, नाही तर मग पेपरवर पहिले ड्रॉ करत चल. आणि बाहीचा पार्ट तू इकडं बसवू शकते. चालेल? समजलं?